ईश्वरपुरात 4 देशी बनावटीच्या पिस्तुलासह एकाच अटक, शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा. 4 देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एका मॅगझिनसह 2,50,000 रुपये किमतीच्या प्राणघातक शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ, वय वर्ष 26, राहणार कासेगाव, तालुका वाळवा याला अटक करण्यात आली. बुधवारी रात्री पेठ नेर्ले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला एका जेरबंद करत शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा पकडला. साहिल मोहन मिसाळ, वय वर्ष 26, राहणार कासेगाव, तालुका वाळवा आणि सोहेल तांबोळी, राहणार मंगळवार पेठ, कराड अशी दोघा शस्त्र तस्करी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. यातील साहिल मिसाळ याला अटक करण्यात आली असून त्याचा कराड येथील साथीदार सोहेल तांबोळी पसार झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक अरुण पाटील यांनी भेट देत या कारवाईची माहिती दिली. तसेच वरील दोघांकडे कसून चौकशी केली. एकाच वेळी 4 पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्याची कामगिरी केल्याबद्दल घुगे यांनी निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पथकातील कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. मिसाळ हा नेर्ले बाजूच्या एका पेट्रोल पंप परिसरात संशयितरित्या थांबला होता. पथकाने रात्री गस्ती दरम्यान त्याला हटकल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करत चौकशी केली असता त्याने तांबोळी याच्याकडून आणलेला आणि बाजूच्या शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा पोलिसांच्या हवाली केला. बुधवारी रात्री 11च्या सुमारास ही कारवाई झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.